इयत्ता 6वी, विषय मराठी, 3. आला पाऊस. स्वाध्याय. व्हिडिओला लाईक करून चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून तुम्हाला नवीन सिलेबसमधील स्वाध्याय बघायला मिळून जातील. आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा. अ. पाऊस आल्यावर ओले झालेले अंगण. आ. थेंबांसंगे आलेले वादळ वारे. इ. गारांनी भरलेला रस्ता. इ. लख्खन लाखणारी वीज. प्रश्न 2, आकृती पूर्ण करा. पावसामुळे वातावरण झालेला बदल. 1. ढगाळ हवामान, रवीगार झाडे, नदी ओढ्यांना पाणी, वादळ वारे. प्रश्न 3, कवितेतील खालील ओळींचे अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. अ. आला पाऊस आला पाऊस, कभिन्न काळे हत्ती निळ्या नगांनी सरावैरा धावत हे सुटती. उत्तर आहे, या ओळीतील कवीने पावसाळी ढगांची तुलना काळ्या हत्तीशी केली आहे. पाऊस आल्यावर आकाशात दाट काळे ढग जमा झाले आहेत आणि ते निळ्या आकाशात कोणत्याही दिशेला वेगाने इकडे तिकडे धावत सुटत आहे असे वाटते. आ. आला पाऊस आला पाऊस, पागोळ्या गळीत थरथराने पंख मिटवूनी चिप पाखरां बसती. उत्तर आहे, पाऊस पडून लागल्यावर घराच्या छपरावरून पाणी खाली पडू लागले आहे. पावसामुळे गारवा वाढल्याने भिजलेले पक्षी आपले पंख अंगाशी मिटवून शांतपणे व गप्प बसले आहे. प्रश्न 4, खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा. अ. पाऊस पडत असताना त्या खेळणारी मुली विजेचा लखलखाट होताच घरात पटकन पळतात. उत्तर, आला पाऊस वीज लाखेल लख्खन भिजणारी ती अवखळ परी घरात पळती पटकन. आ. ऊन पावसाचा खेळ सरू पळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसते. उत्तर आहे, आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हास्य सप्तरंगी इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसे. विचार करा व सांगा. प्रश्न 1, पावसात भिजतानाचा तुम्ही घेतलेला आनंदी अनुभव थोडक्यात सांगा. उत्तर, पावसात भिजतानाचा माझा अनुभव अत्यंत आनंददायी आणि उत्साह होता. अचानक सुरू झालेला पहिला पाऊस मी मित्रांसोबत भिजलो. त्यावेळी वातावरणात पसरलेला मातीचा सुगंध, अंगावर पडणाऱ्या थंडी पाण्याचे थेंब आणि मनाला मिळणारा ताजेपणा यामुळे खूप आनंद मिळाला. तो क्षण आजही माझ्या खूप आठवणीत आहे. प्रश्न 2, पावसाळा सुरू होताच निसर्गात कोणकोणते बदल होतात ते तुमच्या शब्दात सांगा. उत्तर, पावसाळा सुरू होताच कडक उन्हाने तापलेली जमीन शांत होते आणि मातीचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो. पावसाच्या पाण्यामुळे धरती, पक्षी, प्राणी, सृष्टी आनंदित होते. नदी, नाले, ओढे भरभरून वाहू लागतात. सुकलेली झाडे पुन्हा दोतात. सगळीकडे हिरवळ पसरते. खेळूया शब्दांशी.
प्रश्न पहिला, कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा. उदा, गारा, सारा. लखन, पटकन. हास्य दिसे, हत्ती, सुटती. गळती बसती. प्रश्न 2, शब्दसाखळी तयार करा. ससा, साप, पतंग, गरुड, डमरू, रुपये. आकाश. शहर, रथ, थवा, वाळवंट. इमारत. तलवार, रहाट, टपाल, लवंग. वरील शब्दांच्या किमान 5 शब्दसाखळ्या तयार करा व लिहा. 1. हार, रस्ता, तास, सखा, खारीक. 2. माड, डबा, बादली, लिची, चिमणी. 3. पाट, टपाल, लवंग, गणित, तराजू. 4. श्याम, मदन, नयन, नगर, रवा. 5. ताक, कप, पंती, तीर, रथ. प्रश्न 4, पावसाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना पूर्ण करा. पाऊस, नदी, पूर, वादळ, थेंब, छत्री, चिखल, गारा, वीज. प्रश्न 4, घर या शब्दांशी संबंधित शब्द लिहून संकल्पना तयार करा. घर, दरवाजा, अंगण, भिंत, खिडकी, खुर्ची, फरशी, छत, घड्याळ. प्रश्न 5, कवितेतील खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द शोधून लिहा. रस्ता, वाटमार्ग. घर, सदन ग्रह. नदी, सरिता तटिनी. आकाश, नभ गगन. पुढील ओळीतील अलंकार ओळखा व लिहा. 1. तशाच हिरव्या वेलींवरची जरा निळाली फुले निर्माण हयाद्याचे चेहरे हसरे तरी निराळी मुली. उत्तर आहे यमक अलंकार. 2. काकूने काकांच्या कपाटातली कोरे कागद कात्रीने कराकरा कापले. उत्तर आहे अनुप्रास अलंकार. 3. सोनसाखळी सकाळ सुंदर सुगंधाने सजली. उत्तर आहे अनुप्रास अलंकार. 4. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरीखोऱ्यातून वाहे एक प्रकाश. उत्तर आहे यमक अलंकार. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला चॅनल सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून तुम्हाला नवीन सिलेबसमधील स्वाध्याय बघायला मिळून जातील.